सांगली जिल्हा परिषदेसाठी भाजपही आक्रमक. भाजप शिवसेना रयत क्रांती जनस्वराज्याचे सदस्य कोल्हापुरात. राष्ट्रवादीही संपर्कात असल्याचा दावा. भाजप शिवसेना रयत क्रांती संघटना आणि जनस्वराज्य पक्ष असे एकूण 24 सदस्य सोमवारी रात्री कोल्हापुरात एकत्र आले होते. तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सदस्य युतीच्या संपर्कात असल्याचा दावा नेत्यांनी केलेला आहे. जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता येणार असा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेला नवीन राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे. सत्तेच्या समीकरणात रंगत वाढलेली आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्यांची बैठक सोमवारी कोल्हापूर येथील भाजप शिवसेना रयत क्रांती संघटना आणि जनस्वराज्य पक्ष असे एकूण 24 सदस्य सोमवारी रात्री कोल्हापुरात एकत्रित आले होते. तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सदस्यही युतीच्या संपर्कात असल्याचा दावा नेत्यांनी केला आहे. जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता येणार असा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेला नवीन राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे. सत्तेच्या समीकरणात रंगत वाढलेली आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्यांची बैठक सोमवारी कोल्हापूर येथील मतदान प्रक्रियेबाबत यावेळी सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचाली वेगात सुरू आहे. सदस्यांना सुरक्षित ठेवण्याची राजकीय रणनीती महायुती आणि महाविकास आघाडीने अवलंबलेली आहे. 2 दिवसांपूर्वी काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या सदस्यांना अज्ञातस्थळी पाठवण्यात आलेला आहे. भाजपने सोमवारी भाजपसह शिवसेना रयत क्रांती संघटना आणि जनस्वराज्य पक्ष असे एकूण 24 सदस्य कोल्हापुरात एकत्र आणले होते. त्यामुळे सत्ता स्थापनेत सस्पेन्स निर्माण झालेला आहे आणि त्यांच्यासोबत पक्षाचे काही प्रमुख नेते उपस्थित आहेत. सुरुवातीला केवळ जेवणासाठी एकत्र बोलावण्यात आल्याचं सदस्यांना सांगण्यात आलं होतं. मात्र पुढील 2 दिवस सगळ्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय कळवण्यात आले. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सदस्य फुटू नयेत यासाठी ही खबरदारी घेतल्याची माहिती नेत्यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.